भागवत भगवान की है आरती। पापियों को पाप से करते, ये अमर ग्रंथ, ये मुक्ति पंथ, ये पंचम वेद निराला नव ज्योति जगाने वाला। हरि नाम यही हरि दान यही, हरि नाम यही हरि नाम यही। श्री मधुसूदन की आरती, पापियों को पाप से मिटाते। श्री भागवत भगवान की है आरती। ये शांति गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला, नव ज्योति जगाने वाला, नव ज्योत जगाने वाला। ये सुख करणी है दुख हरणी, सुख करणी है दुख हरणी। श्री मधुसूदन की आरती, पापियों को पाप से तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती। ये मधुर बोल मग पंथ खोल, सन्मार्ग बताने वाला, बिगड़ी को बनाने वाला, बिगड़ी को बनाने वाला। श्री राम यही घनश्याम यही, श्री राम यही घनश्याम यही। प्रभु की महिमा की आरती, पापियों को पाप से मिटाती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती, पापियों को पाप से तारती, पापियों को पाप से तारती। मंत्र भवायनुपलक्ष वरत्मने, गजाननं भूतगणाधिसेवितं, कपित्थजम्बूफलचारुभक्षणम्, उमासुतं शोकविनाशकारकम्, नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। ध्येयं सदा परिभवग्न मभीष्टदोहम्, तीर्थास्पदं शिवविचिनुतं शरण्यम्। भृत्यार्तिहं प्रणतपाल भवादिपोतम्, वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। वंशी विभूषितकरा नवनीरदाभा, पीताम्बरा धरुणबिम्ब फलाधरोष्ठा, पूर्णेन्दु सुन्दरमुखात् दरविन्दनेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रये। समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दम्, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। नारायणं
तस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। जय जय श्रीराधारमण जय जय नवलकिशोर जय गोपीचितचोर प्रभु जय जय माखनचोर जय जय माखनचोर। गोपाल कृष्ण भगवान की भागवत महापुराण की जय। सुखदेव भगवान की जय। राजा रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। केशव नारायण महाराज की जय। विठ्ठल नारायण महाराज की जय। गोविंद नारायण महाराज की जय। सौभाग्य सोना माता की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु भगवान बाबा की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। परम मंगलमय परम स्वरूप परात्पर सच्चिदानंद स्वरूप अखिल कोटि ब्रह्मांड नायक भगवान श्री कृष्ण परमात्मा यांची वाङ्मय प्रतिमा श्रीमद भागवत महापुराण दिव्य आणि अलौकिक अशी ही आपली भागवत सरिता भागवत कथा। आणि आज आपल्या कथेचा द्वितीय दिवस आहे, दुसरा दिवस आहे। आजचं वातावरण जर बघितलं तर पावसाळ्यासारखं वाटत आहे, कारण पूर्वीच्या काळी ऋतू 3 होते, आता 4था ऋतू आला आहे। पावसाळा, हिवाळा, उन्हाळा आणि 4थ्या ऋतूचं नाव आहे अवकाळा। असा हा अवकाळी पाऊस कधी पडेल याचा भरोसा नसतो आणि म्हणून आज थोडंसं वातावरण जे आहे आपल्याला हिवाळ्यामध्ये पावसाळ्याची अनुभूती येत आहे। परंतु वातावरण कसं का असे ना हे त्याच्या हातामध्ये आहे, पण आपण आपल्या जीवनामध्ये जे काही सत्कर्म आहे ते आपण करायलाच पाहिजे। काल आपण भागवताची महती जी आहे ती श्रवण केली होती। भागवत महात्म्य जे आहे ते आपण काल ऐकलात आणि खरोखर भाग्य आहे तुमचं की तुम्हाला भागवत कथा जी आहे ती श्रवण करायला मिळत आहे। एक जणाने मला फार सुंदर प्रश्न विचारला, महाराज म्हणे भागवत कथा प्रतिवर्षी होते, आमच्या गावात होते, आमच्या गावात 2-2, 3-3 भागवत कथा होतात वर्षातनं। पुन्हा 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 त्या गोष्टी काय ऐकायला? एकदा ऐकलं संपला विषय, पुन्हा पुन्हा काय ऐकावं? मग मी त्यांना सांगितलं, म्हटले पुन्हा पुन्हा तुम्ही जेवण करत नाहीत का? एकदा जेवण केलं म्हणून आयुष्यभर जेवण करण्याची गरज नाही असं आहे का? नाही। आणि विशेषतः दुसरी सांगतो तुम्हाला, पुन्हा पुन्हा भागवत का ऐकायचं? कारण पुन्हा पुन्हा श्रवण केल्याने आपण जर एखाद्या चुकीच्या लाईनीला जात असेल तर कमीत कमी आपल्याला भागवत चार्जिंग तर करतं, की आपल्याला विचार देतं की या साईडला जाऊ नकोस,
या मार्गाने गेलास तर तुझी अधोगती होईल, असे विचार आपल्याला ग्रंथातून प्राप्त होत असतात. म्हणून पुन्हा पुन्हा ऐकायला पाहिजे महाराज. जसं की काही गोष्टी ज्या आहेत त्या एकदाच केल्या तर पुन्हा करण्याची गरज नाही, आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या कितीही वेळा करा तर तुमचं त्या ठिकाणी महाराज अधिक पुण्याची वृद्धी होते. म्हणून भागवत हे सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे, ते आपण ऐकायलाच पाहिजे. आणि विशेषतः दुसरी सांगतो, भागवत 7 दिवसात सांगता येणारच नाहीये. भागवत कमीत कमी 12 वर्ष तरी सांगितलं. जर अभ्यासू जर वक्ता असेल तर तो एकटाच भागवताच्या एका श्लोकावर एक एक कथा करू शकतो. एवढं तत्वज्ञान दडलेलं एका एका श्लोकामध्ये, एका एका भागवताच्या ग्रंथामध्ये. म्हणून विषय जे आहेत ते सतत आपण जर बदलत राहिलो तर भागवताची आपल्याला निश्चितच गोडी लागते महाराज. म्हणून भागवत ही सामान्य नाहीये. जवळजवळ 365 अध्याय आहेत, आणि एवढ्या अध्यायामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सगळ्याचाच या ठिकाणी काही आपल्याला विचार करता येत नाहीये. म्हणून हे 7 दिवसामध्ये सारांश रूपामध्ये आपल्याला ही कथा ऐकावी लागते. भागवत 7 दिवस असतं, रामायण 9 दिवस असतं, आणि शिवकथा 11 दिवस असते. भागवतामध्ये एकूण 18,000 श्लोक आहेत, रामायणामध्ये एकूण 24,000 श्लोक आहेत, आणि शिवकथेमध्ये ऐका एकूण 28,000 श्लोक आहेत. शिवकथा 11 दिवस का? कारण संख्या जास्त आहे श्लोकांची. म्हणून हे जे काही पुराण आहेत, हे पुराण म्हणजे का निर्माण केले असतील संतांनी? कारण मनुष्याला मनुष्य शरीर प्राप्त झाल्याच्या नंतर त्याला सुख मिळावं म्हणून ग्रंथ निर्मिती केली महाराज. त्याच्या ज्ञानामध्ये वाढ व्हावी त्याच्यामुळे ग्रंथ निर्माण केले आहेत. म्हणून भागवत हे सामान्य ग्रंथ नव्हे. गीता भागवत करीते श्रवण. गीता भागवत हे तुकोबरायांनी सांगितलं. भागवतामध्ये प्रेम आहे, भागवतामध्ये भक्ती आहे, भागवत हे मृत्यूशास्त्र आहे. म्हणून महाराज आपण ते ऐकायला पाहिजे. माझ्या माता माऊल्या आणि समस्त माकुडे परिवार या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात. पुनश्च एकदा त्या ठिकाणी महाराज सगळ्यांच्या चरणावरती अभिवादन करतो. आणि आज प्रथम स्कंदापासून आपल्याला कथा श्रवण करायची आहे. मी मगाशी जो श्लोक म्हटला त्या श्लोकामध्ये वेदव्यासजी महाराजांनी मंगलाचरण केलेलं आहे. ऐकावर का? कालचं जे भागवत होतं ते पद्मपुराणांतर्गत होतं. ते भागवतातला विषय नव्हता. त्याच्यामध्ये भागवताची महती सांगितली होती. फक्त पाप्यातल्या पापी माणसाचा देखील भागवत श्रवण केल्याने उद्धार होतो. त्याच्याकरता काल धुंदुलीची आणि धुंदुकारीची कथा सांगितली होती. आणि आज जे आहे ते 12 स्कंद आहेत एकूण भागवतामध्ये. मूळ ग्रंथ जो आहे तो प्रारंभ होतो. आणि याच्यामध्ये वेदव्यासजी महाराजांनी सिंह गर्जना केलेली आहे. सिंह गर्जना कशाला म्हणतात? जंगलाचा राजा कोण आहे? सिंह आहे. कारण सिंहाला पाहून सर्व हिंस्र त्या ठिकाणी जे काही प्राणी आहेत छोटेसे हिंस्र असल्यामुळे सगळेजण घाबरतात महाराज. तसं ही सिंह गर्जना भागवताची आहे. लहान लहान जे आहेत ना पाप तुमच्या जीवनातले ते नष्ट होतात. पापी योगो पाप से हे तारते. आताच आपण आरतीमध्ये आपण श्रवण केलो. म्हणून भागवताची ही सिंह गर्जना आहे. आणि जन्माद्यस्य यतोन्मयात् ज अक्षरापासून भागवत सुरुवात होते. आणि मंगलाचरण केल्याशिवाय, कारण या जगामध्ये मंगल फक्त ईश्वरच आहे, फक्त परमात्मा आहे. बाकी सगळं जे आहे ते अमंगल आहे. अमंगल काय आहे तर संसारामध्ये जेवढ्या काही गोष्टी आहेत ते अमंगल आहेत. आपलं शरीर आहे, बाकी जेवढ्या गोष्टी आहेत ना या लयाला जातात, नाश पावतात, म्हणून त्याला अमंगल असं म्हटलेलं आहे. आपलं शरीर मंगल आहे का अमंगल आहे? शरीराला जर आपण नाही मेकअप केला, नाही स्नान केलं,
नाही जर आपण शरीर स्वच्छ जर ठेवलं तर 2-3 दिवसांनी शरीराची दुर्गंधी यायला लागते. अमंगल का म्हटलं शरीराला? कारण त्याच्यामध्ये दोष उत्पन्न होतो, विकार उत्पन्न होतो, म्हणून ते अमंगल आहे. पण ज्याच्यामध्ये विकार उत्पन्नच होत नाहीये त्याला मंगल असं म्हणतात. म्हणून भगवंताचं जे ध्यान आहे, भगवंताचं जे स्वरूप आहे ते मंगलमय आहे. सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, पवित्रानाम पवित्रयो मंगलानाम च मंगलम. बाकी संसारामध्ये मंगल गोष्टी काही काळापुरत्या असतात आणि येतात जातात, परंतु भगवंताचं नाम असेल, भगवंताचं ध्यान स्वरूप असेल, हे त्या ठिकाणी आपल्याला चिरकाल शांती आणि समाधान देणार असल्यामुळे त्याला मंगलाचरण आपण करायला पाहिजे. गोस्वामी तुलसीदास महाराज यांच्या रामायणातली फार प्रसिद्ध ही चौपाई आहे बघा. मंगल भवना अमंगल हारी, मंगल भवना अमंगल हारी, मंगल भवना अमंगल हारी, मंगल बंगला म्हणा, मोठा वाडा म्हणा, भवन आहे महाराष्ट्र विशाल त्या ठिकाणी. पण कितीही मोठा आपण बंगला बांधला आणि जर बंगल्यामध्ये जर राहणार जर कोणी नसेल तर ओस पडतं महाराज. ते तसंच आहे. मंगल भवन अमंगल हारी. परमात्मा जो आहे तो मंगल स्वरूप आहे आणि अमंगलाचं निवारण करणारा आहे. म्हणून जीवनामध्ये अनेक दुःख जर आली असतील आपल्या, तर दुःखाचं निवारण करणारा देखील तोच असतो महाराज. म्हणून आपण त्याचं ध्यान करावं, आपण त्याचं स्मरण करावं महाराज. सगळ्या संतांनी तेच सांगितलंय, सतत आपण देवाचं ध्यान का करावं? त्याचं मूळ कारण आहे संसाराचा विसर पडावा महाराज. कारण संसारातली माणसं कोणी शब्दानं दुखवत, कोणी आपल्याला भांडणं करतं आपल्याशी, कोणी आपल्याशी प्रतिस्पर्धा करतं, एकमेकांची हेवे देवे संसारामध्ये असतात आणि असं संसाराचं वातावरण असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी सुखाची प्राप्ती होत नाहीये. आणि म्हणून आपण भगवंताच्या त्या ठिकाणी स्वरूपाचं ध्यान आपण करायला पाहिजे. वेदव्यासजी महाराज भागवताला प्रारंभ करत असताना नीट ऐका, या एका श्लोकाचे 108 अर्थ आहेत. थोडासा वेदांताचा विषय आहे पण फार सुंदर आहे. जन्म आद्यसे यतः, ऐका बरं का. ब्रह्मसूत्र आहे, वेदव्यासजी महाराजांनी निर्माण केलेली. अथातो ब्रह्म जिज्ञासा हे पहिलं सूत्र आहे आणि दुसरं सूत्र आहे जन्माद्यसे यतः. जन्माला जो घालतो तो आदी, असं त्याचं वर्णन केलं आहे. या भागवताच्या पहिल्या श्लोकात कोणत्याच देवतेचं नाव न घेतल्यामुळे
याचे अनेक प्रकारचे अर्थ निघाले महाराज. कुणी शिवपरक अर्थ काढला, कुणी लक्ष्मी परक अर्थ काढला, कुणी सावित्री परक अर्थ काढला, कुणी कृष्ण परक अर्थ काढला. ज्याच्या त्याच्या बुद्धीनुसार ज्याने त्याने शब्दाचे वेगवेगळे अर्थ काढलेले. भागवताचे मोठे टीकाकार आहेत, त्यांचं नाव वंशीधर स्वामी. त्यांनी या एका श्लोकाचे 108 अर्थ सांगितले महाराज. म्हणून हा एक श्लोक 7 दिवस कथा करण्यासारखा आहे. म्हणून या श्लोकामध्ये कोण्या देवतेचं नाव घेतलं नाहीये, परंतु फार सुंदर असं चिंतन आहे. जन्म आद्यस्य यतः. आता लक्ष द्या बरं का, जो या विश्वाला तुम्हा आम्हाला जन्माला घालतो तो आदी आहे. आदी, सगळ्याचा आदी तो आहे. आपला बाप, आपल्या बापाचा बाप, वडील म्हणा आपण त्यांना, हे असं जर बघितलं तर या जगाला ज्याने निर्माण केलं त्यालाही पिताच म्हटलं महाराज. त्वमेव माता च पिता त्वमेव. या जगाला जन्माला घालणारा माता आणि पिता तो आहे, म्हणून त्याला आदी असं म्हटलेलं आहे. जन्म आद्यस्य, जन्म आद्यस्य यतः. आता हे विश्व जो जन्माला घालतो तो आहे परमात्मा. आणि विशेषतः सांगतो त्याने असं जन्माला घातले महाराज, प्रत्येक गोष्ट निराळी आणि वेगवेगळी आहे. बघा, माणसाचे इंद्रिय तयार करत असताना देखील भगवंताने असे तयार केले, जिथल्या तिथं जे ते इंद्रिय दिलं महाराज. दिली इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरो. राधे राधे. आपला आवाज वैकुंठापर्यंत गेला पाहिजे बरं का सगळ्या माता मावल्यांचा. मध्ये मध्ये राधे राधे म्हटल्याचा फायदा मी काल तुम्हाला सांगितला. आल्याला झोप जे आहे, पाप जे आहे ते पाप तुमचं पळून जातं. आणि म्हणून बिंदास लाजायच नाही. इथं जो लाजला ना महाराज तर संपला तो. इथं लाजायचं नाही. जिथं लाजावं तिथं माणसाने लाजावं. पाप करताना माणसाने लाजावं, पण पुण्य करताना, परमार्थ करत असताना लाज भय शंका दुराविला मान, न कळे साधन या परते. लाज आणि भय आणि शंका परमार्थामध्ये असू नये, आणि म्हणून लाजायचं नाही बरं का. जन्म आद्यस्य यतः. ज्याने इंद्रिय दिलेले बघा बरं, जिथल्या तिथं नाक दिलं, जिथल्या तिथं डोळे दिले. जर देवाने नाक जर डोक्यावर दिलं असतं तर पावसाचं पाणी गेलं असतं कधी मध्ये. हे विशेषतः भगवंताने सृष्टी निर्माण करत असताना ज्याला त्याला वेगवेगळी सामर्थ्य दिलेले आहेत महाराज. उंट जो आहे 4-4 महिने नाही पाणी पिलं तर उंटाला तहान लागत नाही. शक्ती भगवंताने दिलेली. काही तर असे असतात त्यांना अन्नाची गरज नाही, असे काही प्राणी असतात. तुम्ही तुमच्या शेतीमध्ये एखाद्या जर विहीर जर खोदत असाल तर 80 फुटाला, 70 फुटाला, 50 फुटाला पाषाणाच्या पोटामध्ये दरदूर निघतो, एखादा बेडक निघतो बघा. बेडूक म्हणतो आपण त्याला, बेंडगुळ. आता विशेषतः अशी आहे तिथे ना ऑक्सिजन आहे. दगडामध्ये राहतो तो महाराज, पाषाणामध्ये राहतो, तरीही पाषाणामध्ये तो जिवंत कोण ठेवतो त्याला. पाषाणाच्या पोटी बैसला दडदुर. तुकोबरायचं गातातले आलेलं प्रमाण आहे. पाषाणात बसो तयामुखी चारा कोण घाले. त्याला कोण चारा पुरवतो? कारण तो चारा पुरवतो म्हणून तो जिवंत राहिलाय महाराज. खरं सांगू का, आपण जिवंत आहोत हे भगवंताचे आपल्यावरती उपकार आहेत. देव दिसावा डोळ्याने असा दुराग्रह सोडा. आपण चालतो हा चमत्कार आहे, आपण बोलतो हा चमत्कार आहे, आपल्याला दिसतं हा देखील चमत्कार आहे प्रकारचा. म्हणून देवाचं अस्तित्व आहे म्हणून आहे महाराज. ज्या दिवशी देव तुमच्या शरीरातून निघून जातो त्या दिवशी ज्या घरात तुम्ही जन्माला आलेले असतात, ज्या घरात तुम्ही लहानाचे मोठे झालेले असतात, त्याच घरातली आपल्याच रक्तामांसातली आपले पुत्र सगळे आपल्याला बाहेर येतात महाराज. कितीही श्रीमंत असला तर आतापर्यंत बंगल्यात जाळला नाही ना, बंगल्यात पुरला नाही महाराज. कारण नियम असा आहे सृष्टीचा, या शरीरातला राम निघून गेला की मग महाराज सगळेजण पुन्हा
आपल्याला रामनाम सत्य हे म्हणून स्मशानभूमीकडे घेऊन जातात. म्हणून देव आहे म्हणून आपण जिवंत आहोत महाराज. चाले शरीर कोणाची ये सत्य, कोण बोलाविते हरी देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. राधे राधे. भजन चुकवू नका. तुका म्हणे येते भजन प्रमाण. भजन जे आहे ते प्रमाण असल्यामुळे आपल्याला त्याने जन्माला घातले म्हणून महाराज आपण त्याचं भजन करायचं असतं. देवी दिला देह भजना गोमटा. हे शरीर जे आहे ते आपल्याला वाईट वागण्याकरता दिलेलं नाहीये, कारण याच शरीराने आपल्याला मुक्त होता येतं. म्हणून संतांनी सांगितलं ऐकायला येतं तोपर्यंत एवढं ऐका, एवढं ऐका. ऐकायला येत नसेल तर ऐकून उपयोग नसतो पुन्हा. नीट ऐका बरं का. जोपर्यंत तुम्हाला भगवंताने ऐकायचं सामर्थ्य दिलेलं आहे तोपर्यंत चांगल्या गोष्टी ऐका. नाहीतर काय काय माणसं चांगलं ऐकत नाहीत, दुसऱ्याच्या निंदा, दुसऱ्याचं वाईट ऐकत बसतात. आणि मला कधी कधी तर आश्चर्य वाटतं, संसारातले काही काही माणसं अशा ऐकायला येत नाही म्हणून पैसे खर्च करतात, मशीन लावतात. बरं मशीन बी लावली तरीही भगवंताचं ऐकत नाही, दुसऱ्याच काहीतरी ऐकत बसतात. मला कोण शिव्या देतं, मला कोण बोलतं, माझी कोण निंदा करतं, तेच ऐकतात ना. उलट मी तर असं म्हणेन, ऐकायला जर येत नसेल ना, विनाकारण पैसे खर्चच करू नका महाराज. म्हातारपणामध्ये ऐकायला येत नसेल सगळ्यात भाग्यवान. का? कारण एखाद्याने आपल्याला शब्दाने जर दुखवलं तर ऐकायलाच येत नसल्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा प्रभावच पडत नाही महाराज, काहीच होत नाही आपल्याला. सगळ्यात चांगलं आहे महाराज, परंतु चांगलं ऐकावं हे मात्र संतांनी सांगितलेलं आहे. म्हणजे का डोळे भरोनिया पाहिन तुझे रूप, नाही का, कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती. देवाची कीर्ती कान भरून ऐकावी, डोळ्याने पावणे डोळ्याने चांगली गोष्ट पाहायला पाहिजे. म्हणून महाराज त्याचं मंगलाचरण आपण करायला पाहिजे. या ठिकाणी वेदव्यासजी महाराजांनी जन्माला घालणारा जो आदी परमात्मा आहे त्याचं अस्तित्व आहे म्हणून या जगताचं आणि तुमचं आमचं अस्तित्व आहे महाराज. ऐका बरं का. सोनं आहे म्हणून अलंकार आहे, धागा आहे म्हणून कपडा आहे. तसं या जगाला निर्माण करणारी एक शक्ती आहे ज्याने मनुष्य निर्माण केलं, सगळी सृष्टी निर्माण केलेली आहे महाराज. आणि विशेषतः असं सांगतो, वैज्ञानिक लोक आपल्याला सांगतात की मनुष्य माकडापासून तयार झाला, वानरापासून तयार झाला. साम्यता आहे, परंतु माकडापासून मनुष्य तयार झाला नाही. मग माझा प्रश्न आहे, आज ही माकड आज ही वानर आहेत, एखाद्या तरी वानराचं माणूस व्हायला पाहिजे ना. कित्येक वर्षापासून 1000-2000 वर्ष झाले, आता आपल्याला हे इतिहास सापडतात. एवढ्या 2000 वर्षामध्ये एका तरी माकडाचं माणूस व्हायला पाहिजे ना. नाही महाराज, होत नाही. का होत नाहीये? कारण मनुष्य ही जी जात आहे, ही जी योनी आहे ती भगवंतांनी निर्माण केलेली आहे. साम्यता आहे वानरामध्ये आणि माणसामध्ये, परंतु वानराची सृष्टी वेगळी आहे, आपली सृष्टी वेगळी आहे. वेगवेगळी सृष्टी आहे जगामध्ये आणि ती त्याने निर्माण केलं आहे म्हणून त्याचं अस्तित्व आणि याचं अस्तित्व आहे मला जगताचं. आणि म्हणून या ठिकाणी मंगलाचरण करतात. आर्थेषु अभिज्ञ स्वराट, हे अन्वय आणि त्या ठिकाणी व्यतिरेकाने हे सिद्ध आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हणतात अभिज्ञ म्हणजे सर्व जाणणारा आहे. परमात्म्याची शक्ती आपल्याला वाटतं की आपल्यालाच फक्त कळतं, त्याला काही कळत नाही. मला सांगू, आपल्या इतिहासामध्ये किंवा पुराणामध्ये एक चित्रगुप्त नावाचा एक व्यक्ती आहे म्हणतात. आणि तो काय करतो, ज्याने जे जे काही कर्म केलेलं आहे तो चित्र त्याचं गुप्त ठेवतो ज्याच्या त्याच्या मनामध्ये. चित्रगुप्त कोणी व्यक्ती नाहीये. एखादा माणूस चुकलेला असेल ना तर त्याच्या हृदयामध्ये, त्याच्या चित्तामध्ये त्याची प्रतिकृती उमटते महाराज, प्रतिमा उमटते.
वाईट वागल्याला जगाला जरी कळत नसलं ना तर तुमचं चित्त तो साक्षी असतं. माहिती आहे चित्ताला तुमच्या गल्लत कुठे झाली आहे, कुठे चुकलो आहे हे तुमचं तुम्हाला कळतं. ते चित्त ग्वाही देतं महाराज. म्हणून आपण केलेली कृती हे आपल्या कृतीचा संस्कार जो आहे तो चित्तामध्ये त्याची छाप उमटते, त्याला चित्रगुप्त असं म्हणतात महाराज. आणि ते कळतं, भगवंताला तर कळतच महाराज, सगळं कळतं. त्याला देवाला कळत नाही असं नाहीये. क्षणाक्षणाला या सृष्टीला मध्ये चराचरामधल्या सगळ्या घटनाची जर तो उलाढाल करतो तर त्याला तुमच्या आमच्या मनातलं का कळणार नाही महाराज. म्हणून सकळ जीवाचा करीतो सांभाळ, जीवाचा सकळ सांभाळ करणार आहे पण त्याला कळतं बरं का. घडलेला प्रसंग आहे भगवंताच्या जीवनातला. एकदा रुक्मिणी ज्या माता जी आहे ते भगवंतासोबत जेवायला बसली. भाग्यवान आहेत पती पत्नी जे सोबत जेवायला बसतात, ते सोबत जेवावं बरं का. पण संसारातल्या अशा काही घटना असतात, काही माणसाकडे फार मोठी श्रीमंती आहे पण पत्नी कधी त्याला जेवायला वाढत नाही. असतात वाढायला देखील चमच्या असतात आणि तुम्ही आलात किती आणि न आलात किती काही घेणं देणं नाही आहे. असे काही संसार मी पाहिलेले आहेत. काही गरीब आहेत, मध्यमवर्गीय आहेत पण संसारामध्ये एकत्र बसून गप्पा गोष्टी करून जेवत बसतात महाराज. डायनिंग टेबल आहे, सगळ्या गोष्टी आहेत पण जेवू वाढायला जर आपली सहचर्य जर नसेल काय करायचं त्या श्रीमंतीला महाराज. म्हणून भगवान द्वारिकाधीश द्वारकेचा राणा जरी असला ना तर त्या ठिकाणी महाराज रुक्मिणी माता भगवंतासोबत त्या ठिकाणी होती जेवू वाढायला. आणि मग असं झालं म्हणतात भगवंतानी आपलं जे आहे जे ताट जे आहे ते कुंडली वगैरे करण्याच्या अगोदर असं ध्यान केले भगवंतांनी. ध्यान केल्याच्या नंतर रुक्मिणीला आश्चर्य वाटलं, का बरं ध्यान करत असते. म्हणजे देवा रोज डोळे झाकता म्हणे, का डोळे झाकता. भगवंतांनी सांगितलं रुक्मिणी या चराचरातील जेवढे प्राणी आहेत कुणी उपाशी आहे की नाही मला बघावं लागतं. एखादी मुंगी उपाशी राहिली तर तिला साखरेची व्यवस्था करावं लागेल. एखादा कोणी प्राणी उपाशी राहिला असेल ज्याने चोच दिली आहे, मी चोच दिली आहे तर त्याला चाऱ्याची व्यवस्था मलाच करावी लागेल ना. म्हणजे या सगळ्या सृष्टीतली तुम्हालाच व्यवस्था करावी लागते का. हो मलाच करावी लागते. म्हणजे सगळी ही सृष्टी तृप्त झाली का. म्हणजे हो झाली. एकही उपाशी राहिला नाही. म्हणजे एकही उपाशी राहिला नाही. बर ठीक आहे. रुक्मिणी मातेने भगवंताला न सांगताच दुसऱ्या दिवशी काय केलं, एका छोट्याशा मुंगीला पकडलं आणि एका अशा सोन्याच्या छोट्याशा डब्बीमध्ये तिला ठेवलं आणि असं छोटस असं कुलूप लावलं त्याला सुद्धा आणि गेली. कपाट जे आहे कपाटामध्ये एक कपाट होतं, त्याच्यामध्ये तिजोरी होती, तिजोरीमध्ये एक तिजोरी, त्याच्यामध्ये ती छोटीशी डब्बी ठेवली. कोण. रुक्मिणीने. आणि ठेवून पुन्हा मग दुसऱ्या दिवशी देवाला जेवायला वाढली आणि मग भगवंताने आपल्या नित्य नियमाप्रमाणे आपले नेत्र बंद केले आणि डोळे उघडले. जेव्हा घास कोंडामध्ये टाकला घेतला मग मात्र रुक्मिणी माताने विचारलं, देवा ही सृष्टी सगळी तृप्त झाली का. म्हणजे हो सगळी तृप्त झाली. म्हणजे नाही देवा, एक जीव मात्र उपाशी आहे. एक जीव उपाशी आहे. म्हणजे कुठे आहे. थांबा म्हणले मी घेऊन येते. आणि गेली. कपाटाला कुलूप लावलेलं होतं, चावी स्वतःजवळ ठेवली होती, कोणाजवळ दिली नव्हती. आणि ती छोटीशी डब्बी घेऊन आली आणि भगवंताच्या पुढे ठेवून म्हणली, याच्यामधला जो लहान जो जीव आहे तो मात्र उपाशी राहिला. तुम्ही त्याला सोडून माझ्याशी तुम्ही खोटं बोललात. म्हणजे त्याला सोडून तुम्ही त्या ठिकाणी जेवलात आणि मला नुसत्या तुम्ही गप्पा मारता काय असं म्हटल्याच्या नाही. अगोदर ती डब्बी तरी उघड. ती डब्बी जेव्हा उघडली तेव्हा सगळी डब्बी साखरेनं भरलेली होती म्हणे. रुक्मिणीला आश्चर्य वाटलं, चाव्या तर माझ्याजवळ होत्या, मी कोणाला दिल्याच नाही, तर दुसरी तर डुप्लिकेट चावी नाही. नेमके या डब्बीत साखर आली कुठून. भगवान म्हणतात नारळात पाणी येतो कुठून सांग. कुठून नारळात पाणी येतं. तू संशोधन कितीही केलंच ना तर कळणार नाही. भगवान जेव्हा देतात ना कुठून येतं कळत नाही बरं का. ही शक्ती असते आणि ही दैवी शक्ती आहे. भगवान कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये सगळ्या जीवाची व्यवस्था करतात म्हणून त्याला भगवान असं म्हणतात महाराज.
आणि म्हणून अशा त्या भगवंताला आपण त्या ठिकाणी, तो अज्ञानी असं नाही, तो सर्वज्ञ आहे, अभिज्ञ आहे, सगळ्याला तो त्या ठिकाणी महाराज सांभाळणारा आहे असं मंगलाचरणामध्ये या ठिकाणी वर्णन करतात. तेजो वारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम परम देवये. राधे राधे. सत्य असणारा तो परमात्मा, त्याचा आम्ही ध्यान करतो असे या ठिकाणी या मंगलाचरणामध्ये वर्णन करतात वेदव्यासजी महाराज. आणि कुहक शब्दाचा दुसरा एक अर्थ सांगितला, कपट. नीट आहे का बरं का? भगवंताला काय आवडत नाही तर कपट आवडत नाही. काही माणसं जे आहेत ना ते हृदयात कपटी असतात. मग कपटी माणूस हा माणसाला देखील आवडत नाही, मग देवाला कसा आवडेल? तुम्ही बघा, एखाद्या माणसावर जर आपण जास्त विश्वास जर ठेवला तर दुसरी माणसं आपल्याला समजावून सांगतात त्याच्या नादी लागू नका. म्हणजे का? तो आतल्या गाठीचा माणूस आहे, ते आतली गाठ दिसतच नाही ना कुठे आहे ते. तो आता गोड बोलतोय, वरून गोड बोलतोय, ठीक आहे, पण आत काय चाललंय कोणाला काही कळत नाही महाराज. म्हणून निर्मळ हृदयाचा, निर्मळ चित्ताचा व्यक्ती सगळ्याला आवडतो. काय काय माणसं फटकळ असतात बोलायला, पण सगळी समाजातली लोक म्हणतात तो बोलून मोकळा होतो पण मनात काही ठेवत नाही, तो झाकून ठेवत नाही काही, असेही माणसं बोलतात महाराज. म्हणून हृदयामध्ये कपट ठेवू नये. आता देवाकडे जात असताना माणसं कसं कपट करतात बघा. जी नोट कोणताच दुकानदार घेत नाही ते मात्र दानपेटीत गपचिप टाकतात. आणि माता मावल्या म्हणतात देवाला आम्ही दान केलं. आणि काय केलं? 10 रुपयाची नोट टाकली देवाला. जी नोट कोणीच घेत नव्हता अशी टाकली. आता तुमच्या चित्ताला माहिती आहे हे कपटच घेऊन देवाकडे गेलात. आम्ही दुसरं सांगतो, फाटकी नोट भगवंताकडे घेऊन जायची आणि त्याच्या मोबदल्यामध्ये देवाला काय मागायचं? देवा ऐश्वर्य दे, देवा सगळी संपदा दे, सत्ता दे, सगळं समुद्रापर्यंत वलयांकित राज्य मला पाहिजे, सगळं आमच्या घरावर संकट येऊ नये, काय येऊ नये, आमचं आहे सगळं चांगलं आहे असंच ठेव. एवढ्या मागणी, एवढ्या याचना देवाकडे करायच्या काही उपयोग नाही महाराज. देवाला द्यायचं, अयोग्य द्यायचं आणि अभिलाषा मात्र चांगल्या वस्तूची ठेवायची, ही कुठेतरी तारतम्य बसत नाही. म्हणून म्हणजे असं कपट घेऊन देवाकडे जाऊ नका. मला कधी कधी आश्चर्य वाटतं महाराज, काय काय गोष्टी अशा आहेत त्या केवळ देवा करता तयार केलेल्या आहेत, देवा करताच. आणि त्या अगदी महाराज, मला कधी कधी आश्चर्य वाटतं, माणसाला खायची सुपारी महाग आहे का देवाला ठेवायची सुपारी महाग आहे? आपण बघा, मनुष्याला खायची म्हणजे दुकानदाराकडे जर गेलं ना, सुपारी द्या म्हटलं, तो विचारतो म्हणजे पूजेची पाहिजे का खायची पाहिजे म्हणतो. म्हणजे पूजेची कितीला आहे? म्हणजे रुपयाला आहे. आणि माणसाची खायची म्हणजे 5 रुपयाला आहे. याचा अर्थ असा आहे, हा ज्याचा त्याच्या भावनेचा विषय आहे. परंतु कुजकी सुपारी, किडकी, त्या ठिकाणी खारीक, नासक नारळ, अशा गोष्टी आणि देवाला अर्पण करून त्याच्या मोबदल्यामध्ये पुष्कळ काही काही मागायचं महाराज, ते बसत नाही काही. आणि म्हणून भगवंताला त्या ठिकाणी आपण होता होईल तेवढं निष्कपट भावनेने त्याच्याकडे जावं. नाही तुमच्याकडे काही आहे, निर्मळ चित्त घेऊन जा. आणि म्हणून त्याच्याकरता सगळ्या संतांनी सांगितलं की या ठिकाणी मंगलाचरणामध्ये कुहकम, देवाला जो आहे कुहक आवडत नाही, कपट आवडत नाही महाराज. आणि म्हणून असा हा परमात्मा आहे, स्वतःच्या तेजाने ह्या कपटाला, मायेला नष्ट करणारा तो सत्यम परम धीमहि. अशा पद्धतीने इथे मंगलाचरण करतात. एक छोटस भजन घेऊता आपण. उर्वरित राहिलेला भाग जो आहे तो आपण नंतर त्या ठिकाणी बघूता. गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला, गोविंदा गोपाला मुरली मनोहर गोविंदा गोपाला मुरली
राधे राधे